नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता साधी भूतादिदैवं मां साधी यज्ञं चये विदुः प्रयाणकाले पिचमां ते विदुर्युक्तचेतसः तव ये शब्द कुपिकेतळी नोडवेचे अवधानाचे अंजुळी जे नावेक अर्जुन तेवेळी मागाची होता. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचा विचार करत असताना आपण अंतिम श्लोकाच्या चिंतनापर्यंत आता आलेलो आहोत. या अंतिम श्लोकाच्या अगोदर असणारा जो उपांत्य श्लोक आणि त्या उपांत्य श्लोकातलं सुद्धा असणारं जे उत्तरार्धपद या 1.5 श्लोकातून पुढील अध्यायाला प्रारंभ होणार आहे. अर्थात हा 1.5 प्रकारचा श्लोक पुढच्या अध्यायाचं बीज आहे. ते सांगत असताना भगवान म्हणतात की जे भक्त जरा आणि मरण या 2 अवस्थेतून सुटका होण्यासाठी माझी शरणागती करतात, अर्थात सगुण परमात्म्याच्या शरणागतीचा अंगीकार करतात, कालांतराने त्यांना निर्गुण परमात्म्याचंही ज्ञान होतं, आपल्या स्वस्वरूपाचाही परिचय होतो आणि या ज्ञानासाठी लागणारं जे श्रवण मननादी साधन आहे त्यालाही ते जाणतात. कसं जाणतात? अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ यांच्यासहित ते मला जाणतात. जे उत्पत्ती आणि विनाशशील आहे त्याला अधिभूत असं म्हणतात. हे सगळे पदार्थ या अधिभूत नावाने ओळखले जातात. ज्याची ज्याची उत्पत्ती होते, जे विनाशाला प्राप्त होतं त्याला अधिभूत असं म्हणतात. या सगळ्या शब्दांच्या व्याख्या पुढच्या अध्यायामध्ये येणार आहे. अधियज्ञ शब्दाचा अर्थ होतो जो परमात्म्याचा अंश शरीरामध्ये राहतो आहे त्यालाच अधिदैव म्हणतात. अधियज्ञ नाही, अधिदैव म्हणतात. आणि सगळ्या प्रकारच्या यज्ञांचा भोक्ता आणि फलदाता असणारा परमात्मा त्यालाच अधियज्ञ म्हणतात. त्याचाही विचार पुढे येणार आहे. ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ हे 6 प्रकारचे शब्द या अध्यायामध्ये नवीन आलेले आहेत. त्याचा उलगडा पुढं होणार आहे. आणि प्रयाण कालाचा जरी प्रसंग प्राप्त झाला तर समाहित चित्ताचा असणारा हा साधक किंवा भक्त महात्मा प्रयाण कालामध्ये सुद्धा मला जाणतो. म्हणजे 7 गोष्टींना तो जाणतो आहे. ब्रह्मस्वरूप काय, अध्यात्माच्या लक्षणाचा विचार, कर्माचं स्वरूप, अधिभूत कशाला म्हणतात, अधिदैवाचं लक्षण काय, अधियज्ञ कोण आहे आणि प्रयाण कालामध्ये सुद्धा ते मला जाणतात. असं या 1.5 श्लोकाचा थोडासा थोडक्यामध्ये अर्थ आहे. आता प्रयाण काल हा परमार्थामध्ये केलेल्या अभ्यासाचा परीक्षेचा काल आहे. ज्याप्रमाणे आपण वर्षभर अभ्यास केला तर अंतिम परीक्षेला तो आपल्याला आठवला पाहिजे आणि त्या परीक्षेमध्ये जर तो आपल्याला आठवला तरच आपण केलेल्या अभ्यासाचं फल आपल्याला प्राप्त होईल. ज्ञानोबा म्हणतात ना, मनोनी आधी अभ्यास जो केला तो मरण न येता निमोनी गेला, जैसे ठेवणे न दिसता मालवला दीप हातीचा. एखाद्या व्यक्तीने दिवा संपादन करण्यासाठी कष्ट करावे, म्हणजे विकत पणती आणावी, तेल आणावं, त्यामध्ये कापसाची वात लावावी, दिवाही प्रज्वलित करावा. कशा करता? जी वस्तू आपण कुठेतरी ठेवलेली आहे त्या वस्तूचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. शोध घेण्यासाठी निघाला, दिवा लावण्याचे कष्टही त्याने केलेले आहे, पण जोपर्यंत ठेवलेली वस्तू दिसत नाही तोपर्यंत दिवा जतन करावा लागतो की नाही. पण ठेवणे न पाहता जर आपल्या हातातला दिवा मालवला तर याचा अर्थ आतापर्यंत केलेले कष्ट एका प्रकारे वाया गेले की नाही. तसं यावत आयुष्य आपण अभ्यास केला आहे आणि प्रयाण कालाच्या प्रसंगाला म्हणजे या स्थूल देहातून सूक्ष्म शरीराचा वियोग होण्याचा प्रसंग आला की त्याला प्रयाण काळ किंवा मरण, मृत्यू असं म्हणतात. स्थूलामध्ये सूक्ष्माचा प्रवेश होत असेल तर त्याला जन्म म्हणतात आणि प्रारब्ध संपल्यानंतर
17 तत्वाचं, 16 तत्वाचं किंवा 19 तत्वाचं जे काही सूक्ष्म शरीर, ज्यामध्ये पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, अंतःकरण, मनबुद्धी किंवा अंतःकरण चतुष्टय, म्हणून त्याला 16, 17 आणि 19 तत्व असं म्हणतात. या सूक्ष्माचा वियोग होत असेल तर त्याला मरण असं म्हणतात. प्रत्येक जन्मामध्ये जीवात्मा फक्त स्थूल शरीराला बदलत असतो. सूक्ष्म शरीर हे अनादी कालापासून प्रत्येकाचं तेच आहे. त्यामध्ये घट नाही होत, झाली तर वाढ होते. वाढ म्हणजे 19 तत्वाचे 20 होतात असं नाही आहे. वाढ होतात म्हणजे संस्कारांची वाढ होते. जर एखादा या जीवनामध्ये चांगले कर्म करत असेल तर आगामी जीवनामध्ये चांगल्या कर्माची, संस्काराची वाढ होईल. आणि दुष्ट कर्माचं आचरण करत असेल तर दुष्ट संस्काराच्या शिदोरी तो आपल्यासोबत घेऊन जाईल, अशी वाढ होते. एक तर चांगल्या संस्कारामध्ये, नाहीतर वाईट संस्कारामध्ये वाढ होऊ शकते. नाहीतर सूक्ष्म शरीर बदलत मात्र नाही. जसं की आपण उदाहरण देतो ना, वर्तमान काळातलं आपण हँडसेट बदलतो पण सिम कार्ड मात्र तेच राहतं. पण या मोबाईलमध्ये सिम कार्ड 2 बसू शकतात हां, पण याच्यामध्ये एकच राहतं. याच्यामध्ये 2 नाही बसवत आहेत, रिचार्ज जास्त लागेल. एकच असतं याच्यामध्ये. त्याला सूक्ष्म शरीर असं म्हणतात. आपण वरचं बदलू शकतो कारण ते प्रारब्धाचा भाग आहे. वरचे किती शरीर बदलता येतात? 84 लाख. वर्तमान काळामध्ये एवढे काही बाजारामध्ये मोबाईल नाही, पण भगवंताच्या सृष्टीमध्ये 84 लाख प्रकारचे शरीर आहे. आणि मग ते कर्मानुसार जीव बदलतो. पण सूक्ष्म शरीर मात्र एकच राहतं. आणि त्यातलाही बारकावा असा आहे, हत्तीचं शरीर जरी असेल तरी सूक्ष्म शरीर मध्यम परिमाणाचं राहतं. जेवढं शरीर तेवढीच त्याची व्याप्ती असते. आणि मुंगीच्या देहामध्ये जीवात्मा गेला तरी त्याचं शरीर तेवढंच राहतं. म्हणजे कोणतं? सूक्ष्म. जेवढा देह तेवढं त्याचं परिमाण, त्याला मध्यम परिमाण असं म्हणतात. नाहीतर जर हत्तीच्या एवढा आत्मा मानला आणि जर तो मुंगीच्या देहामध्ये गेला तर थोडासा जाईल, बाकीचं लोंबकळत राहील पाठीमागं. किंवा मुंगीच्या देहातून हत्तीच्या देहात गेला तर एका अंशामध्ये राहील, बाकीकडे राहणार नाही. तिथं आत्मा सगळा व्यापकच आहे, पण अंतःकरणाची व्याप्ती शरीरा एवढी, म्हणून त्याला मध्यम परिमाण असं म्हणतात. हा विचार वेदांत शास्त्रामध्ये आलेला आहे. भाव असा की सूक्ष्म शरीर जेव्हा स्थूल देहातून निघून जातं त्याला प्रयाणकाल असं म्हणतात. आणि या महात्म्यांचा हा यावत आयुष्य केलेला साधनेच्या संस्काराचा अभ्यास एवढा मोठा आहे की प्रयाण कालामध्ये अनुकूलता नसते. इंद्रियांचं पाठव्य नाही, इंद्रिय व्याकुळ होतात, प्राणाची लगबग सुरू होते आणि त्याही काळामध्ये ते परमात्म स्वरूपाशी एकरूप होऊन राहतात. हा त्यांच्या साधनेचा फार मोठा अभ्यास आहे. बरं, एरवी आयुष्याचे सूत्र विघडता, भूतांची उमटे खडाडता, काय नंबरत याही चित्ता युगांत नोहे. एरवी जीवाच्या आयुष्याचं सूत्र तुटण्याचा प्रसंग जर आला तर त्याला काही लक्षणं जाणवतात. आणि दुसऱ्याचं मरण पाहिल्यानंतर त्याला तर फार मोठ्या वेदना होतात, यात नवल नाही. पण त्याचं मरण जे पाहता, न मरत याही चित्ता, प्रलय काळ झाल्यासारखं वाटत नाही का? वाटतो. म्हणजे दुसऱ्याला जर प्रलय काळ झाल्यासारखं वाटत असेल, मरण नाही आलं त्याला अजून, मरण न येणाऱ्या व्यक्तीला जर प्रलय काला एवढ्या वेदना होतात, ज्याला साक्षात मरण अंगावर आदळलं आहे त्याला किती वेदना होत असतील असं म्हणतात. बरं, की एक विंचू चावला की किती वेदना होतात बघून घ्या तुम्ही. त्या विंचवामध्ये सुद्धा प्रकार असा, विष थोडं असतं पण वेदना मात्र प्रचंड असतात. आणि 1000 विंचू चावल्यानंतर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या एक इंगळी चावल्यानंतर होते असं म्हणतात. आपण काही ते पाहिलेलं नाही अजून. आणि प्रत्येक रोमछिद्राच्या ठिकाणी तेवढ्या वेदना व्हाव्या असा प्रयाण कालामध्ये, प्राणाच्या वियोगामध्ये प्रचंड वेदना जीवाला भोगाव्या लागतात. आता त्या वेदना आणि जास्त दुःख असेल तर जीवाला विसर पडतो. जेव्हा त्या जीवाचा किंवा बालकाचा जन्म होतो ना प्रसूती कालामध्ये, तर दुःखाचा प्रचंड असणारा आवेश असल्यामुळे त्याला गर्भात असताना जे आठवतं ते जन्माला आल्यानंतर आठवत नाही, कारण त्याच्या मस्तिष्कावर आघात होतो. आणि म्हणून जो प्रार्थना करतो ना देवाला, एक वेळ करी या दुःखा वेगळे, आठवी न पाय
हा माझा नवस, मी रात्रंदिवस तुमचा अखंड हरिनाम सप्ताह वर्षभर करत राहील, असं म्हणणारा जो आहे तो जन्माला आल्यानंतर विसरतो, कारण दुःखाचा मस्तिष्कावर आघात होतो, दुःखामध्ये आठवत नाही. तसं मृत्यूच्याही प्रसंगाला प्रचंड दुःखाचा आवेश असल्यामुळे त्या जीवाला ते आठवत नाही. मग काही लोक असतात त्याच्या डोळ्यासमोर येतात, मला ओळखलं का? त्यांनी त्यालाच ओळखलं नाही तर तुला काय ओळखणार आहे? म्हणतं की नाही, मला ओळखलं का? आपण शाळेमध्ये होतो, आपण कॉप्या केल्या पेपरमध्ये, तरी आपण नापास झालो, ओळखलं का मला? काय ओळखणार आहे आता? ओळखत नाही. बघा, दुःखाचा आवेश प्रचंड असतो त्या काळामध्ये. पण ज्ञानोबा म्हणता, परी नेनो कैसे पैगा, जे जडोने गेले माझे अंगा, ते प्रयाणीची अलग बघा, न सांडी तीच माते. परंतु ही गोष्ट कशी घडली हे काही सांगता येणार नाही अर्जुना. का सांगता येणार नाही? कारण ही सांगण्यासारखी नाही, ही अभ्यासासारखी गोष्ट आहे ना. आणि ज्याचा त्याचा जो अनुभव असतो तो अनुभव दुसऱ्याला सांगता येत नाही. भोजन करताना आपल्याला तृप्ती प्राप्त होते, ढेकरावळून कळते, ढेकर आला की तृप्ती झाली. पण तृप्तीचा जो अनुभव आहे तो दुसऱ्याला सांगता येत नाही. सगळे अनुभव असे असतात की अनुभव हा ज्याचा त्याचा स्वसंवेद्य असतो, तो दुसऱ्याला विषय करता येत नाही. प्रयाण कालामध्ये सुद्धा जे माझ्या स्वरूपाशी एकरूप अंतकरणाने झालेले आहे, ते प्रयाण काळाच्या सुद्धा बिकट प्रसंगामध्ये माझा मात्र त्याग करत नाही. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की प्रतिकूलतेचा किंवा दुःखाचा प्रसंग आला तर बऱ्याचदा देवाला विसरण्याची शक्यता असते. आपण कायम उदाहरण पाहतो, एखादी व्यक्ती नवीनच वारीला येते बघा, सोहळ्यामध्ये, आणि वारीला आल्यानंतर काही फोन लागत नाही, तिकडचा आवाज इकडे येत नाही. वारीच्या प्रसंगाला एखादी प्रतिकूल घटना जर घडली तर तिथून पुढं तो मनुष्य वारीला सुद्धा येत नाही. का? वारी आपल्याला धार्जिन नाही म्हणतो. आपण इकडं आलो तर घराचं एवढं नुकसान झालं असं म्हणतो की नाही. म्हणजे दुःखाचा किंवा प्रतिकूलतेचा प्रसंग आला तर सामान्य जीव देवाला विसरू शकतो, असं घडतं. मग सगळ्यात मोठा प्रसंग आहे प्रयाण कालाच्या दुःखाचा, आणि त्याही दुःखाच्या प्रसंगामध्ये न सांडी तीच माते, ते मात्र माझा त्याग करत नाही. ही गोष्ट कशी झाली अर्जुना? नाही सांगता येणार. प्रयाणीची अलग बघा, न सांडी तीच माते का, जडोनी गेले माझी अंगा. अंतकरणाने ते परमात्म स्वरूपाशी एकरूप झालेले आहे. ते मरणा ऐलीच कडे, मज मिळवणी गेले पुढे, मग मरणी आणिकीकडे जातील केवी. म्हणून प्रयाण काळामध्ये त्यांचा विशेष आहे जीवनाचा, ते प्रयाण काळामध्ये सांडत नाही परमात्म्याला, त्याग करत नाही, यात नवल नाही, आयुष्यभरच करत नाही. आणि ज्यांनी आयुष्यभर परमात्म्याचा त्याग केलाच नाही कोणत्याच काळामध्ये, ते प्रयाण काळामध्ये कसं काय त्याग करतील? आपल्याला असं वाटतं अंतिम काळामध्ये देवाचं स्मरण व्हावं, आपल्याला उतारवयामध्ये परमार्थ करू, आणि मग प्रमाण अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, खरं हे अंत्यकाळी तो का म्हणे सुखा पार नाही. पण ते अंतिम काळामध्ये येण्यासाठी आयुष्यभर अभ्यास करावा लागतो ना, आयुष्यभर, आणि तो सुद्धा खंडन न करता करावा लागतो. तेव्हा ते आठवतं, भगवंताची दया आहे जीवावर. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, अंतिम काळामध्ये माझं स्मरण केलं तरी त्याला माझी प्राप्ती होईल, ही देवाची दया आहे. पण अंतिम काळामध्ये स्मरणाची योग्यता अंतकरणाला असावी लागेल की नाही. त्या प्रसंगाला जर चुकलं तर चुकलंच. हल्लीच्या काळामध्ये सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे, आणि मग ते फोटो काढण्यासाठी, जुन्या काळामध्ये थोडं मागं 5-10 वर्षापूर्वी फोटो काढण्यासाठी त्या फोटोच्या स्टुडिओमध्ये जावं लागायचं. मग तिथे गेल्यानंतर इकडं पहा तिकडं पहा. आता काय बिकट प्रसंग आले आपल्यावर, त्यांनी म्हणावं लागतं थोडं हसावर, असं इतका बिकट प्रसंग आला आहे. दुर्दैव आहे आपलं. म्हणजे हसाचं सुद्धा काय झालं, लोक विसरले, सांगावं लागतं स्माईल प्लीज. मग थोडंसं आपण हसायचं, जास्त नाही बरं, मग दात दिसतात, जास्त नाही हसायचं. गालाला खड्डा तरी पडला पाहिजे, थोडंसं हसल्यासारखं करायचं, बळच नाही हसायचं. बळच काही माणसं हसतात तर रडल्यासारखे दिसतं, तसं नाही झालं, तर थोडंसं हसायचं. त्या प्रसंगाला त्याच्या नाकावर माशी बसली आणि त्याने ते नाक मुरडलं, आणि तेवढ्यात काय झालं, फ्लॅश चमकला, प्रकाश पडला. आता त्याने कितीही विचार केला की माझा फोटो हा व्यवस्थित नाहीच येणार, पण तो मला व्यवस्थित आला पाहिजे. येईल का आता? गेले होणी. अंतिम काळामध्ये तसंच आहे. स्मरण झालं एखाद्या प्रापंचिक विषयाचं
तर ते मरणी जयाचे आठवे, तो तेची गती ते पावे, मनोने सदा स्मरावे मातेची त्व. नाकावर माशी बसली, नाक मुरडलं, आता तसाच फोटो येणार. तो नाही 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 ना, चांगला आला पाहिजे, आता नाही, दुसरा काढ, पहिला नाही येणार. इथं मात्र तशी शक्यता नाही ना, एकच तर प्रसंग आहे मरणाचा. पण भगवान म्हणतात ते प्रयाणीची अलग बघा, न सांडितीचे माते, एरवी तरी जाण, ऐसे जे निपुण. निपुण म्हणजे नैपुण्य संपन्न, कौशल्याने युक्त आहे, की प्रयाण काळामध्ये काही झालं तरी चालेल, पण देवाचा विसर पडता कामा नाही. याला व्यक्ती विशारद असावा लागतो बरं. विशारद म्हणजे साधनेतला विशारद, कलेतला नाही. ऐसे जे निपुण, तेच अंतकरणयुक्त योगी, तेच अंतकरणाने माझ्याशी जोडलेले योगी आहे. परमात्म स्वरूपाशी जोडून देणारं साधन त्याला योग म्हणतात. योगाचं अनुष्ठान करतो तो योगी. आणि हे कोणते योगी आहे? अंतकरणाने परमात्म्याशी जोडलेले असल्यामुळे यांना अंतकरणयुक्त योगी असं म्हणतात. इथपर्यंत श्लोकाचं सगळं चिंतन झालेलं आहे. आता पुढे 85 वहीपासून जे चालू होतं ते खरी ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे जे कोणत्याही महापुरुषांच्या बाकीच्या गीतेच्या व्याख्यानामध्ये आलेलं नाही ते ज्ञानोबाने आता प्रगट केलेलं आहे. जे जे प्रसंग ज्ञानोबाला मुक्त हस्ताने चिंतन करण्याकरता अवसर मिळतो त्या त्या प्रसंगाला ज्ञानोबा आपल्या अंतकरणातल्या भावनेला शब्दांचा आकार देतात. तिथं ज्ञानोबा स्वतंत्र आहेत. एरवी श्लोकाचं व्याख्यान सांगावं लागतं आणि स्वतंत्र असल्यामुळे आता ज्ञानोबांना स्वातंत्र्य आहे, ते व्याख्यान करू शकतात. आणि जे भाव कुठंच नाही आलेले ते अभिप्राय या ओव्यामध्ये आल्यामुळे याला बाबा सांगतात की हे आता खरी ज्ञानेश्वरी आहे. आणि बाकीचा ग्रंथ ते भगवद्गीतेवरचं व्याख्यान आहे. आणि इथे ज्ञानोबाऱ्यांचं हृदगत प्रगट होतं. काय झालं बरं हे सगळं ऐकल्यानंतर? ते ज्ञानोबाऱ्या सांगतात तव म्हणजे तेव्हा, केव्हा? उपांत्य श्लोकाचा अर्धा भाग आणि अंतिम श्लोकाचा पूर्ण श्लोक यामध्ये आलेले जे काही शब्द आहे ना, कोणते कोणते शब्द आले? 7 शब्द आले. ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ आणि प्रयाण काल. हे 7 शब्द आले की नाही? ते आले कुठून होते? भगवंताच्या मुखारविंदातून. आणि मग नियम ठरला आहे की पंचविषयाला ग्रहण करण्याकरता आपल्याला देवाने 5 प्रकारचे इंद्रिय दिलेले आहेत. रस नावाचा विषय सेवन करावा, रसनेंद्रिय. गंध घ्राणेंद्रिय. रूप नावाचा विषय नेत्रेंद्रिय. तर आपण स्पर्शाने त्वगेंद्रियाच्याद्वारे स्पर्शाचा अनुभव घ्यावा. आणि शब्द नावाचा विषय जाणून घ्यायचा असेल तर भगवंताने आपल्याला श्रवणेंद्रिय दिलेलं आहे. मग आता देव शब्दाने सांगतात ना, पण ते शब्द पहिल्यांदा कानाने ऐकावे लागतात. बघा बरं. पण त्या शब्दामध्ये अर्थ सामावलेला असतो आणि तो अर्थ घेण्याकरता अवधान असावं लागतं. म्हणजे 2 गोष्टी आहेत, शब्द आणि शब्दाचा अर्थ. त्याला ग्रहण करण्यासाठी श्रवणेंद्रिय आणि त्याच्याबरोबर मन, या 2 गोष्टी असाव्या लागतात. अंतःकरण असणं म्हणजे बुद्धी असणं. म्हणजे बुद्धी जर असेल तर अर्थ कळतो, पण बुद्धी असल्यानंतरच कळतो असं नाही बरं. सांगितल्याशिवाय कळत नाही. नाही तर जगामध्ये बुद्धिमान माणसं कमी आहे का? काही माणसं विज्ञानामध्ये शोध लावतात बघा, पण विचारसागराच्या पाठामध्ये गाढ झोपतात. बुद्धी आहे पण ती प्रपंचात चालणारी आहे. परमार्थामध्ये चालणारी बुद्धीसुद्धा वेगळी लागते बरं. एखाद्या माणसं कुशल फार असतो बघा, एखादा व्यक्ती, त्याला आपण व्यवहारामध्ये चॅप्टर म्हणतो. धूर्त लबाड बरोबर, पण परमार्थामध्ये तसा लबाड नाही चालत. इथं शुद्ध बुद्धीचा लागतो. या लागी सुमन. आणि पुढे शब्द काय वापरला? शुद्ध मती. चांगल्या मनाचा आणि चांगल्या बुद्धीचा लागतो. पुन्हा सांगणाऱ्यांविषयी एक निष्ठा असावा लागतो. निंदा न करणारा, जेव्हा त्यांचं अंगाचं कामच आहे कुठं मनावर घ्यायचं असतं निंदा, त्याचा अर्थ फलीभूत नाही होत. या लागी सुमन आणि शुद्धमती. जो अनिंदक अनन्यगती, पैगा गौप्यही परितया प्रती, सावळी जे सुखे. भगवंताच्या मुखारविंदातून हे शब्द ऐकले होते. शब्द ऐकण्यासाठी लागणारं श्रवण इंद्रियाचं साह्य भक्तराज अर्जुनाकडे होतं.
पण ज्ञानोबा म्हणतात थोडेसे अर्जुन मागे राहिल्यामुळे या 7 शब्दांचा त्यांना तेवढा उकल नाही झाला. 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. वक्त्याचा सांगण्याचा वेग व्यवस्थित असावा किंवा श्रोत्याची ऐकण्याची एकाग्रता फार चांगली असावी. या 2 गोष्टी जर एकत्र आल्या ना तर त्या संवादातून जो काही आनंद प्रगट होतो त्याची तुलना नाही करता येत. म्हणजे वक्त्याने जेवढ्या वेगाने सांगावं तेवढ्या वेगाने श्रोत्याचा त्या शब्दाच्या आकाराची वृत्ती तयार झाली पाहिजे. आणि जर वक्ता सांगत वेगाने गेला आणि श्रोताच मागं राहिला तरी ते चालत नाही. असं पण घडतं कधी कधी. बरेच गोष्टी त्याच्यामध्ये आहे. म्हणून श्रवण काही सामान्य गोष्ट नाही बरं. श्रवणाला फार महत्त्व आहे. वर्तमान काळामध्ये ज्या आपण कथा कीर्तन प्रवचन हे ऐकतो की नाही, यामध्ये फार मोठी एकाग्रता असावी लागते. आणि एकाग्रता होण्याकरता अंतकरण शांत रसाने संपन्न असावं लागतं. भगवत कथा एकतर शांत रसामध्ये व्हावी, नाहीतर मग करुण रसामध्ये तरी व्हावी. हो, त्या 4 प्रकारचे प्रतिबंध येतात. थोडंसं पुढं आलं की ते ओळी घेणार आहे आपल्याकडून, मला ते लागते आहे ओळी. ती एकाग्रता असावी लागते. जर आपण चंद्राचं प्रतिबिंब पाहायचं असेल पाण्यामध्ये, वाटीभरच पाणी आहे, तर ते पाणी कसं असावं लागेल? एकतर स्वच्छ असावं लागेल आणि दुसरी गोष्ट ते पुन्हा शांतही असावं लागेल. पाणी जर वाऱ्याच्या झुळकेने हलत असेल तर चंद्रबिंब त्यामध्ये स्पष्ट नाही दिसणार ना, ते सुद्धा हलल्यासारखं होईल. म्हणजे पाणी स्थिर असावं लागेल आणि स्वच्छ असावं लागेल. तसं परमार्थाचं ज्ञान ग्रहण करण्याकरता अंतकरण शांतही असावं लागेल आणि शुद्धही असावं लागेल. वर्तमान काळामध्ये जे कीर्तनाचे प्रकार घडतात की नाही, त्यामुळे कीर्तनात माहोल तयार झाला. बरं, तुमचा दोघाचा झाला पण बाकीच्यांचा बिघडला ना, घडतं की नाही? म्हणजे त्या अभंगाचा भाव वक्त्याने श्रोत्याच्या अंतकरणामध्ये पेरावा, याकरता त्या अंतकरणात पहिल्यांदा वापसा तर तयार झाली पाहिजे की नाही. आणि ते वापसा तयार करण्याकरता लागणारे शांत रसप्रधानता, चाली, त्यातलं संगीत, त्यातली आवाजाची मर्यादा, त्यामध्ये असणारा सात्विकतेचा फार मोठा भाग, हे सगळं एकत्र जुळून यावं लागतं. तेव्हा त्या अभंगाचा अर्थ प्रगट होतो. तर लोक वा वा वा, महाराजांनी 2 तास आम्हाला आठवणच होऊ दिली नाही घरची. अरे, घरची आठवण होऊ देण्याकरता कीर्तन नाही, परमात्म्याचं स्मरण व्हावं, त्याच्याशी एकरूप व्हावं, याकरता ते कीर्तन प्रवचन असतं. आणि त्याच्यामुळे काय वातावरण तयार केलं. वातावरणासाठी कीर्तन आहे का? काय शब्द आले बघा, म्हणजे ते कॉमेडी, तडका, धुरोळा, हे शब्द याच्यासाठी का कीर्तन? फार मोठी सूक्ष्मता आहे त्यामध्ये. आणि समाज विसरत चालला आहे बघा. ज्या कीर्तनामध्ये परमात्म्याने नाचावं, समाधीचं सुखसुद्धा ओवाळून सांडावं, असं त्या कीर्तनामध्ये रस अभिव्यक्त आहे. आणि हे सगळ्यांच्या कीर्तनामध्ये नाही होत. याला फार मोठी एक निष्ठता असावी लागते, फार तडजोडच करावी लागते यासाठी. इंग्रजी शब्द वापरून नो कॉम्प्रोमाइज. हो, तडजोड नाही, त्या बाबतीमध्ये परखरं असावंच लागतं. तर नाहीतर मग काय होईल, रस वितळला जातो बघा सगळा. म्हणून हे सामान्य गोष्ट नाही श्रवण ऐकणं. त्या कथा, कीर्तन, प्रवचन कोणत्याही प्रकार शांत रसप्रधान, नुसतीची शांती कथा. इथे भक्तराज अर्जुन ऐकतात. काय मोठी परीक्षा आहे मारा. ऐकतात कुठं? ते काय धर्मशाळेत नाही ना ऐकत. बरं, एखाद्या एकांतामध्ये, वनात नाही, गुरुकुलातही नाही, पवित्र नदीच्या काठावर सुद्धा नाही, ऐकतात कुरुक्षेत्रावर. पण ते कुरुक्षेत्रावर ऐकत असताना सुद्धा भक्तराज अर्जुनांची एकाग्रता किती मोठी आहे. असे एकाग्रता संपन्न असणारे अर्जुनसुद्धा ज्ञानोबा म्हणतात थोडेसे मागेच पडले या ओवीमध्ये. बरं बघा, आता ती ओवी सांगा. आता श्रवणी ध्यानी अंतराय, लय विक्षेप कषाय, काय का रस स्वादही होय, हे 4 अपाय चुकवावे. हे 4 प्रकारचे अपाय असतात बरं. श्रवणातही असतात आणि ध्यान करतानाही असतात. अंतराय म्हणजे प्रतिबंध करणारे. त्याच्यामध्ये लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद.
या चारही गोष्टी खूपच म्हणजे श्रवणामध्ये घातकच आहे. श्रवणामध्ये वक्त्याचा वेग आणि श्रोत्याची श्रवण करण्याची एकाग्रता यांचा समन्वय साधला गेला पाहिजे. नाहीतर वक्ता वेगात निघाला मग त्याची 80ची ना 120ची स्पीड असेल आणि जर श्रोता त्यापेक्षा मागाला दमछाक होते त्याची, कारण त्या शब्दांच्या आकाराची त्याची वृत्ती तर झाली पाहिजे की नाही झाली तर ती अडचण येते बघा. मग काय काय अडचणी त्यामध्ये? लय म्हणजे काय? झोप येणे, डोळे उघडे दिसतात बघा कधी कधी. वक्त्याला असं वाटतं काय श्रोता एकाग्र आहे, असा भ्रम होतो वक्त्याला सुद्धा, पण ते डोळेच उघडे असतात, त्याला तंद्रा अवस्था म्हणतात. डोळ्यातून आतमध्ये काही जात नाही. म्हणून आपल्या आहाराला सुद्धा फार महत्त्व आहे बरं. कालच्या सायंकाळचा आहार लघु घेतला पाहिजे. लघु म्हणजे पचण्याकरता हलका तो असावा, ज्यामुळे आपल्याला सकाळी जागही चांगली येईल, पोटही व्यवस्थित राहील आणि आरोग्याची प्रसन्नतासुद्धा राहील. पण हल्लीच्या काळामध्ये दिवसभरापेक्षा रात्री आपण जास्त गरिष्ठ भोजन करतो, ते उशिरा करतो. परिणाम काय होतो? दुसऱ्या दिवशी सकाळी आळस राहतो, उत्साह नाही राहत, आणि त्याचा परिणाम जी बुद्धीला एकाग्रता लागते ना श्रवणासाठी ती मिळत नाही. मग इथे आल्यानंतर मग वातावरण शांत आहे, पंखाही चालू आहे, कधी कधी पारिभाषिक शब्दात जड असल्यामुळे बुद्धी साथ नाही देत, मग आपोआप डोळे लागतात. तसे लागू नये. आपण सर्व सायास करून श्रवणाकरता आलो की नाही, आणि श्रवणासारखं जगात साधन कोणतं नाही. मग साधनेचा प्रसंग आला आणि तिथं जर आपल्याला झोप लागली तर कसं होईल? म्हणून लय चालणार नाही. लय प्रमाणात नाही चालणार, पण थोडासुद्धा चालणार नाही. त्याला लय, वृत्तीचा लय होतो अज्ञानामध्ये. विक्षेप इथं बसला तर त्याची वृत्ती इथून घराकडे जाते किंवा बाहेर फिरून येते. विक्षिप्त ते पण चालत नाही. कशा आहे म्हणजे अंतःकरणामध्ये असणारे विकाराचा दोष, प्राबल्य ते चालत नाही. नाहीतर विकार उद्भूत होतात अंतःकरणातले आणि दुसरंच काहीतरी आठवतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं रसास्वाद. रसास्वाद म्हणजे काय? जो मागचा शब्द आहे त्या शब्दाच्या रसाच्या आकाराची आनंदाची वृत्ती झाली तर पुढचे शब्द नाही कळत ना. काही काही मागच्याच प्रसंगामध्ये राहतात बघा. त्याला काही काही म्हणतात श्वानमुखी श्रोता आणि व्याघ्रमुखी श्रोता. जर आपण दगड मारला कुत्र्याला, ते कुत्रं दगडाच्या मागं पळतं, आणि वाघ तसा नाही. दगड जिथून आला, कोणी मारला असेल त्याचा शोध ते घेतं. तसं दृष्टांतही एखादा झाला रसास्वाद तर त्याच्यामध्ये अडकू नये. मी एक प्रसंग ऐकला होता, रसास्वाद कसा असतो, काहीला उशीर का लागतो. गावामध्ये नाटक सुरू होतं. आता हे ऐकण्याकरता किती तत्पर आहे आपण. दृष्टांत करता आहे, रसास्वाद करू नका त्याचा, बरं लगेच बाहेर या, नाही तर ज्याच्याकरता सांगितलं तेच विसरून झालं पुन्हा. रसास्वाद त्याचा नाही झाला पाहिजे. गावामध्ये नाटक, जुन्या काळात थोडे मनोरंजन साधने कमी असायची. नाटक सुरू झालं, त्या नाटकामध्ये प्रसंग आला विनोदाचा. सगळे प्रेक्षक रसिक हसू लागले. सगळे 15-20 मिनटं सगळे हसत होते. पण त्यांच्यामध्ये एक होता गंभीर एकदम, चेहऱ्यावर कोणती छटा नाही, काही नाही, जणू काही स्थितप्रज्ञस्य का भाषा, इतका तो गंभीर होता, गंभीर. सगळे हसले, तो त्या काळात हसलाच नाही. आता ते नाटकच आहे. थोड्या वेळाने त्या नाटकामध्ये एक करुण प्रसंग आला. त्या करुण प्रसंगामध्ये वियोग झाल्यामुळे त्या रंगमंचावरचं दुःख पाहिल्यानंतर सगळं गाव रडू लागलं. सगळ्या गावाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आता सगळं गाव रडत होतं ना, त्याच्यामध्ये जो पूर्वी अर्धा तासापूर्वी हसला नव्हता ना, तो मोठ्याने हसू लागला. आता जिथं रडण्याचा प्रसंग तिथं हसणं चांगलं आहे का? नाही ना. हसण्याच्या प्रसंगामध्ये नाही हसलं तरी चालतं, काय अडचण नाही, पण कमीत कमी रडण्याच्या प्रसंगात तरी हसू नाही ना, रसभंग होतो. एका व्यक्तीने विचारलं, म्हणे अरे अर्ध्या तासापूर्वी सगळं गाव हसत होतं, तेव्हा तू हसला नाही. आता सगळं गाव रडतं आहे, आता तू रडायला पाहिजे, तू आता हसतो का? तो मला तो पाठीमागचा विनोद आहे ना, तो मला आत्ताशी कळाला. इतकं माग आहे, इतकं पण अंतर नसावं, 2-4 किलोमीटरचं एवढं अंतर नसावं. म्हणजे अर्ध्या 5 तासापूर्वीचा दृष्टांत आता जर कळत असेल, इतकं मागं राहणं चांगलं आहे का? भक्त राजा अर्जुन तेवढे मागे नव्हत्या, नावेक ज्ञानोबा म्हणतात क्षणभर मागे होते.
पण क्षणभराचं सुद्धा अंतर परमार्थामध्ये खूप मोठं आहे. गुरुवारी डॉक्टर बाबा एक स्वामीवारांचं वाक्य सांगत असतात बघा. आपण पाठामध्ये पण कधीतरी हा विषय पाहिला होता. बाबा आपला दवाखाना सोडून इथं आले स्वामींनी सांगितल्यानुसार आणि मग पाठाला यायचे. आता स्वामी जे राहायचे कन्हैया आश्रमामध्ये आणि बाबा इकडं अध्यात्म शांतीपीठामध्ये. मग पाठाला जायला कधी कधी एखाद्या वेळेस उशीर लागायचा. एकदा सहज स्वामींनी विचारलं, तुम्हाला उशीर कसं काय लागला? तर ते म्हणाले की डॉक्टर बाबा म्हणाले, मी येता येता एका रुग्णाने मला विनंती केली आणि मग त्याची तपासणी करण्याकरता मला वेळ लागला, म्हणून मी पाठाला आलो नाही. स्वामींचं वाक्य किती महत्त्वाचं आहे. ते म्हणे एखादा व्यक्ती मेला तरी चालेल, पण पाठाच्या वेळेमध्ये उशीर होता कामा नाही. आता हे वाक्य आपल्याला थोडंसं वेगळं वाटेल ना, की बाबा स्वामींचं अंतकरण का कठीण आहे का कठोर आहे? नाही. पण स्वामीजीने ते एक उत्तर दिलं. त्या दिवशी जर पाठामध्ये तुम्हाला असा एखादा विषय आला की जो विषय श्रवण करत असताना तुमची जर त्याच काळामध्ये अहम ब्रह्मास्मी अशा आकाराची वृत्ती तयार होणार असेल आणि जर तुम्हाला त्या पाठामध्ये ब्रह्मज्ञान होणार असेल आणि ते ब्रह्मज्ञान होण्याचा क्षण जर एखादी चिकित्सा करण्यामध्ये जात असेल तर मग काय होईल? ब्रह्मज्ञान होण्याचं बाजूला राहील ना. नाहीतर पाठामध्ये तो विषय निघून गेलेला आहे ब्रह्मज्ञानाचा. त्या काळामध्ये होऊ शकते एखाद्याची वृत्ती आणि चिकित्सा करण्यामध्ये वेळ गेला तर होऊन काय होईल? एखाद्या व्यक्तीचं काय होईल? तुम्ही चिकित्सा केली, त्या व्यक्तीला चिकित्सेला थोडासा वेळ लागेल किंवा त्याचं आरोग्य बिघडेल, एवढंच होईल ना. पण जर पाठामध्ये वेळेत आले तुम्ही आणि ब्रह्मज्ञान होऊन गेलं तर अनादी कालापासून लागलेली जन्ममरणाची अनिष्ट परंपरा खंडित होईल. म्हणून क्षण चुकवता कामा नये. आता ज्याला त्या क्षणाची किंमत आहे त्याच्याकरता हे महत्त्वाचं आहे. जे सात्यरो कीर्तन असतात 8:45 येतात त्यांचा हा विषय नाही. त्यांच्याकरता ते पुढचे क्षण महत्त्वाचे, 9च्या पुढचे, की जे नुसते फक्त प्रसादाला आलेले आहे. अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जिवंत विद्या. विद्यादान सगळ्यात महत्त्वाचं आहे. अन्नदानाने क्षणिक तृप्ती आहे. म्हणून ज्ञानदानासाठी चुकू नये. म्हणून या श्रवणाकरता थोडंसुद्धा मागं राहणं चालत नाही. मागं बसणं चालू शकतं एक वेळेस, पण मागं राहणं चालू शकत नाही. लक्षात आलं तर बरं आहे. मागे बसले तर हरकत नाही, पण मागं नाही राहिलं पाहिजे त्या शब्दाच्या आकाराची. ज्ञानोबा म्हणतात काय झालं? वृत्ती झाली पाहिजे. बघा, चुकली या पुत्राची शुद्धी वार्ता जेने सादरी ऐके माता, तशाच तेने आदरे हरिकथा ऐकावी. जसा एखादा मुलगा यात्रेमध्ये चुकला आणि काही ठिकाणी ते नाव पुकारले जातात बघा. आपण चंद्रभागेच्या वाळवंटात गेलो ना तर नाव पुकारले जातात बघा. आता ते मराठी लोक चुकले की आपल्याला कळतात, पण मग कर्नाटकामधले चुकले, तेलंगणामध्ये चुकले तर त्यांची भाषा कळत नाही ना आपल्याला, पण ते मग जास्त त्याला कळू शकतं. एखादा मुलगा जर चुकला तर त्याच्या शोधाची वार्ता ज्या आदराने ती आई ऐकते तितक्या आदराने हरिकथा ऐकली पाहिजे. म्हणून हरिकथेमध्ये त्याचे ते नियम असतात की नाही, लय विक्षेप कषाय रसास्वाद, हे सगळ्या गोष्टी. म्हणून आपल्याकडे बघा ते नियम इतके पाळा तंतोतंत. काही मंदिरामध्ये बघा मोबाईल अजिबात घ्यायला परवानगीच नाही. जगन्नाथपुरीला जर आपण गेलो ना तर मोबाईल जर खिशात सापडला ना मंदिरामध्ये तर 1000 रुपयाचा दंड आहे. किती? 1000 रुपयाचा. इकडे आपण मंदिरात जातो तो देवाच्या सोबत सेल्फी काढतो. मग किती विक्षेप आहे मोठा. विक्षेप कुठत नसावा, पाठात नाही आणि कीर्तनात नाही, इतकी त्याची सूक्ष्मता आहे. नाहीतर मग एखाद्याची वृत्ती समजा ब्रह्माकार होणार आहे आणि तेवढ्यात आपला फोन वाजला तर काय होईल? त्याची ब्रह्म आकाराची वृत्ती नाही ना होणार. दोष किती मोठा आहे हा. म्हणून ते वाचाच कामा नाही. याकरता ते कधी कधी सांगावं लागतं, त्याला इलाज नाही. आता आत्मप्रभा नित्य नवी तेची करुणी ठाण देवी, जो इंद्रियांती चोरुनी जेवी तया अशीच फावे. किती सूक्ष्मता आहे. इंद्रियांना सुद्धा कळू न देता, इंद्रियांच्या ताब्यात न जाता फक्त एकाग्र अंतकरणाने भोगावं लागतं. आणि भगवान ज्ञानोबा त्यावेळेस काय झालं? हे 7 शब्द ऐकले ना, ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ आणि प्रयाण कालातही ते मला जाणतात. हे शब्द ऐकल्यानंतर लगेच भक्तराज अर्जुनाने पुढे सरसावलं पाहिजे होतं.
हे बघा, शब्द ऐकायचा असेल तर कान लागतात आणि शब्दामध्ये असणारा अर्थ कळण्यासाठी शब्दार्थ तर त्याला अवधान, लक्ष, एकाग्रता असावी लागते. बऱ्याच गोष्टी शब्द कळावा, शब्दार्थ कळावा, गूढ अर्थ कळावा, भावार्थही कळावा आणि सगळे कळण्यासाठी अंतःकरणाची योग्यता लागते. कृपा असेल तर भावार्थ कळतो, एकाग्रता असेल, बुद्धी जर असेल कृपेने भावार्थ कळतो, बुद्धीने गुणार्थ कळतो, अवधान असेल तर शब्दार्थ कळतो आणि कान चांगले असेल तर शब्द कळतात. म्हणजे कानाने शब्द, त्याच्यानंतर ते अवधान म्हणजे एकाग्रता, लक्ष म्हणतात, त्याचा शब्दार्थ कळतो. बुद्धी चांगली असेल तर गूढ अर्थ काढता येतात आणि कृपा असेल तरच वाक्याचा भाव कळतो, अर्थ अन्यथा कळत नाही. म्हणून त्याला तात्पर्य म्हणतात. आणि तात्पर्य काय असेल त्या ग्रंथाच्या कृपेशिवाय नाही कळत. आपण फार अक्षरांची सेवा केली पाहिजे संत वाङ्मयाची. म्हणून भाव धरुनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. यातला भाव म्हणजे काय? श्रद्धा. बरं, पहिल्या पदाचा अर्थ आहे भाव म्हणजे श्रद्धा. फार मोठी श्रद्धा धारण करून पहिल्या पदामध्ये वाची शब्द आहे. बरं, वाचे नाही, भाव धरून या वाचे नाही, वाची ज्ञानेश्वरी. तिसऱ्या पदामध्ये तेची ज्ञानेश्वरी वाचे, इथं वाचे म्हणजे वाचेने, वाणीने असा अर्थ होतो. मराठी भाषा खूप सूक्ष्म आहे. थोडासाही अर्थ जर मागं पुढं झाला की मग अर्थ बदलतो. शब्द बदलता कामा नाही. भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळे आवळे तै सारे. भक्तीच्या बळाने परमात्मा हा कळला जातो, नाहीतर नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम. म्हणून शब्दासाठी कान चांगले असावे आणि शब्दाचा अर्थ कळण्यासाठी अवधान चांगलं असावं. तेव्हा काय झालं? ज्ञानोबा म्हणतात तव इये. इये म्हणजे या. बरंच लांब गेलो बरं मी. आता त्याला पर्याय नाही, सांगावं लागेल की नाही मला, आता महत्त्वाचा विषय असल्यामुळे. तव, तव म्हणजे तेव्हा. इये, इये म्हणजे या. कोणते? ब्रह्म, अध्यात्म, कर्म, आदिभूत, आदियज्ञ, आदिदैव आणि प्रयाण काल हे शब्द होते. नाही, ही शब्दाची कुपिका होती. कुपिका म्हणजे आपण त्याला काचेची बाटली म्हणतो बघा. मराठीमध्ये शब्द आहे शिशी, हा शब्द त्याच्यामध्ये, आणि त्याला शुद्ध शब्द आहे शब्द कुपिका. म्हणजे ज्यामध्ये शब्द साठवलेले होते अशी असणारी एक काचेची शिशी होती. आणि भगवान ते आत्तर असतं बघा. ते कशात असतं? काचेच्या शिशीमध्ये असतं. आणि त्याच्यावरती सुद्धा बघा एक आहे ना प्लास्टिकचं एक चेंडू लावलेला असतो बारीक गोल आकाराचा. म्हणून तर ते लोक असं लावतात ना. काही अत्तर लावतात आपल्याला, काही चंदनही लावतात. चंदनाचा अत्तर म्हणायचं होतं मला. तुम्हाला दुसरं काय वाटलं का? फार लवकर भावार्थ ग्रहण नका करू. काय का लावतात की नाही? त्याला सूक्ष्म असतं बघा. तर त्यातून ते पाझरत नाही, सहसा ओतता येत नाही ते. कारण जे मौल्यवान असतं ना ते त्याच्यामध्ये ठेवावं लागतं बघा. तसं भगवान परमात्म्याने जे ज्ञान ठेवलं ना ते शब्द नावाच्या शिशीमध्ये ठेवलं होतं बघा. तव इये शब्द कुपिका. कुपिका म्हणजे काय? शब्दरूपी असणारी शिशी. आणि तळी म्हणजे खाली. आता एखादा व्यक्ती जर काही एखादा वस्तू ओतत असेल तर आपली ओंजळ तर पुढं गेली पाहिजे की नाही. आपण ते गुरुद्वारामध्ये गेलो ना जेवायला, मी नाही गेलो अजून, पण ते कधी कधी दिसतं आपल्याला. ते फुलके वाढतात ना, ते कसे वाढतात? हातामध्ये घ्यावे लागतात. गुरुद्वारामध्ये जात मी शीख धर्मांच्या, ते फुलके जे वाढतात ते हातामध्ये घ्यावे लागतात. म्हणजे ओंजळ पुढे करावी लागते. जर ओंजळ पुढं केली तर जे आपल्याला पदार्थ ग्रहण करता येतो. तसं भक्तराज अर्जुनांच्या जीवनामध्ये 2 कान, त्या कानाबरोबर असणारा अवधान, ही काही ओंजळ आहे त्याला अंजुळी म्हणतात, ही पुढे यायला पाहिजे होती. भगवान परमात्म्याच्या मुखारविंदातून येणारे शब्द, शब्द नावाची कुपिका, शिशी, आणि त्यातून जे काही ब्रह्मज्ञान येणार होतं. कारण शब्द हे काय वरचं आवरण आहे आणि त्या शब्दाच्या आतमध्ये तत्व असतं. शब्दाशिवाय तत्व सांगतं. शब्द प्रमाण प्रबल प्रमाण आहे, पण मग ते शब्द ऐकण्यासाठी कान तर असावे लागतात की नाही.
आणि कानाच्या बरोबर अवधान एकाग्रता लक्ष असावं लागतं. तर ज्ञानोबारा म्हणतात ते अवधान म्हणजे एक प्रकारचे अंजुळी ओंजळ आहे. आणि भगवान परमात्मा शब्द वाटत होते अर्जुनाला. मग त्या शब्द नावाच्या शिशीखाली अर्जुनाचं अवधान नावाची ओंजळ यायला पाहिजे होती, पण ती आलीच नाही. परिणाम कशामुळे नाही आली बघा. तव ये शब्द कुपिके तळी, तळी म्हणजे खाली, त्या शब्दाच्या शिशीच्या खाली अवधानाची अंजुळी नोडवेची, नोडवेची म्हणजे पुढे करवत नाही. आणि कोणती अंजुळी? हाताची नाही बरं, मी फक्त अभिनयासाठी हात दाखवला तुम्हाला, पण हाताची ओंजळ नाही. एखाद्या पदार्थाकरता हात पुढे करता येईल, पण ज्ञानाकरता लागणारी जी काही ओंजळ आहे ते अवधानाचे लागेल. तरी अवधान एक आले दिजे, मग सर्व सुखाचे पात्र होईचे. पण ते अवधानाची, एकाग्रतेची, मनाची, लक्ष असण्याची काही ओंजळ आहे ना नोडवेची, ते पुढे आलीच नाही. का बरं आली नाही? ज्ञानोबा म्हणतात कारण नावेक अर्जुन ते वेळी मागाची होता. नावेक म्हणजे क्षणभर. का नाही आली ते अंजुळ? म्हणजे भगवान परमात्मा हे शब्द सांगत असताना भक्तराज अर्जुनाच्या अंतकरणाची वृत्ती त्या शब्दांच्या आकाराची नाही झाली, किंवा अवधान त्या शब्दापर्यंत नाही आलं, कारण ते मागच्या श्लोकामध्ये रमले होते. मागच्या श्लोकामध्ये म्हणजे मागे जर मनुष्य राहिला तर मागच राहतो, फारही मागं राहता कामन. क्षणभर मागं पडले होते, क्षणभर. नाविक म्हणजे एक क्षण, पण तो क्षणही फार महत्त्वाचा असतो. तो क्षण जपता आला पाहिजे. तो क्षण संपला की संपला, मग तो परत वारंवार जीवनामध्ये येईल काही सांगता येत नाही. आणि एवढं सांभाळतं, आयुष्यभर सावध राहावं लागतं. नावेक अर्जुन ते वेळी, त्या प्रसंगाला भक्तराज अर्जुन मागाची होता, ते मागेच होते. काहींचं म्हणणं आहे की 30व्या श्लोकाचं चिंतन नाही झालं, ते 29व्या श्लोकाच्या मागं होते. उपांत्य श्लोकाचा अर्थ करत होते, म्हणून 30वा श्लोक लागला नाही. मग तसं म्हणावं तर मग पुढच्या अध्यायामध्ये 7 प्रश्न विचारले तर 4च विचारायला पाहिजे होते ना, कारण उपांत्य अर्थ लागला. मग ब्रह्म, अध्यात्म, कर्म. मग अर्थ असा घ्यायचा की जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य येतंतीये, इथपर्यंत चिंतन झालं होतं त्यांचं. पण आता तद्ब्रह्मवाक्य फळे येतं की नाही, तर मग 29व्या श्लोकाचा अर्धा भाग आणि 30व्या श्लोकाचा पूर्ण भाग, असं 1.5 श्लोकापर्यंत अवधान यायला पाहिजे होतं, पण ते आलंच नाही. नावेक अर्जुन ते वेळी मागाचे होता. म्हणून वक्ता जर फार वेगात असेल तर श्रोता मागं राहतो, असं पण घडू शकतं बरं. वक्त्याचा सांगण्याचा वेगसुद्धा मर्यादित असावा की ज्यामध्ये श्रोत्याच्या आकाराची वृत्ती होईल, किंवा श्रोत्याची एकाग्रता तेवढी चांगली पाहिजे. वक्ता किती वेगात चालला तरी त्याला ते शब्द कळत कळत पुढे गेले पाहिजे. दोन्ही पण गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. सोबत कोण चालू शकतं प्रवासामध्ये? सोबत कोण चालू शकतं? आपल्यासोबत ज्याचा चालण्याचा पायाचा वेग चांगला तेच आपल्यासोबत चालू शकतं की नाहीतर एखादा वजन जर वजनाने स्थूल असेल ना तर तो मागं राहतो बघा. ते म्हणतात मग तुम्ही पुढं जा, आम्ही येतो मागून. मग पुढं जाणारा व्यक्ती नाश्ता करतो, विश्रांती घेतो, तरी हा येतच नाही. इतकंही मागं नाही चालत व्यवहारामध्ये, की नाही. स्थूलता जर असेल, स्थूलता शरीराची असेल तरी वेगाने चालता येत नाही. तसंच बुद्धी स्थूल असेल तरी चालता येत नाही. म्हणून त्या बुद्धीला आपण थोडंसं स्वच्छही केलं पाहिजे. आहाराने, संगतीने, विचाराने, पाठांतराने की थोडी बुद्धी घासली पाहिजे. बुद्धी सर्वांना आहे, पण कोणाची तेज होते आणि कोणाची तशीच का राहते, घासण्यावर येते. भांडे घासतात कोण? माता भगिनी. मग आता जी माता भगिनी भांडे घासते ते भांडे चककदार असतात आणि भांडेच घासल्याने डाग पडतात त्याच्यावर. तसं बुद्धीचंही आहे. ते बुद्धी तेजयुक्त असावी लागते. म्हणून वक्ता आणि श्रोता या दोघांचा वेग जुळला पाहिजे. आपल्या आवडीचं उदाहरण सांगतो. खाणारा आणि वाढणारा यांचा वेग जुळला पाहिजे. नाही तर वाढणारा मग हवं का गेला निघून तरी चालत नाही. आणि खाणाऱ्याने नुसतं नाही ना घेता, ते वाढणाऱ्याला कळायला पाहिजे की वाढ कधी वाढावी. काही माणसं सुरुवातीला 1 चपाती वाढतात,
आणि ते नुसतं पाणी फिरवलेलं असतं, लगेच वाढे. अरे पहिले तर संपू दे. काहींचे हे लक्षात येत नाही. काही काही त्याचे पुढं असतात. गरम चपाती वाढलेली असते, दुसरी गरम घेऊन येतात. आपण आता आपल्याला मौन असतं, हे आहे ना अजून. नाही नाही, ती मी खाते प्रसादाला, तुम्ही ही घ्या. अरे हे काय बावळटपण आहे. असं चालतं का ना? ताटातलं उष्ट काढायचं नसतं, कळतही नाही. ते वेग साधला गेला पाहिजे म्हणून आपलं उदाहरण सांगितलं. म्हणजे ताटातलं वाढलं की दुसरं, हा वेग जसा साधावा तसा व्याख्यानातला सुद्धा वेग आहे. मी खातो किंवा मी खाते असं चालत नाही ना ते. तर ये शब्द कुपिके तळी नोडवेचे अवधानाचे अंजुळी, जे नावे कार्चुन ते वेळी मागाची होता. भक्ताराज अर्जुनाचं लक्ष देवाच्या शब्दाकडे तेव्हा नव्हतं. कोणते शब्द बघा, जे तत्ब्रह्मवाक्ये फळे, जे नानार्थ रसे रसाळे, बहकते आहाते परिमळे भावाचेनी. जेथ म्हणजे ज्या ठिकाणी. कोणते शब्द होते? पाठीमागच्या श्लोकात आले बघा. ते ब्रह्म तद्विदुः कृष्ण मध्यात्मम कर्म चाखिलम. तद्ब्रह्म म्हणजे ब्रह्म प्रतिपादक असणारे किंवा तद्ब्रह्म प्रतिपादक. वेदामध्ये आलं ना तत्त्वम असे, यातलं तत् सर्वनाम आलं की नाही. मग तत्पदाने काय सांगायचं आहे? ब्रह्म सांगायचं आहे. आणि त्वम पदाने आत्मा सांगायचा आहे. असे पदाने ऐक्य सांगायचं. तद्ब्रह्म, त्या ब्रह्माचं प्रतिपादन करणारे जे वाक्य, हीच कोणीतरी एक फळं आहे. आता इथं रूपक अलंकार सुरू होतो बरं. ज्ञानोबारायांनी भगवंताच्या वचनाला फळं म्हटलेली आहे. आणि मग फळं जर म्हटली की ती फळं कोणत्या तर एका झाडाला लागावी लागतात. ती फळं आपल्या हातात येण्याकरता थोडासा वारा वाहावा लागतो. वाऱ्याशिवाय फळं काही तुटत नाही. कोणतं फळ तुटतं बरं वाऱ्याने? सांगा ना. मंद वारा जर असेल तरच परिपक्व फळ खाली पडतं. आणि मंद वारा नसताना सोसाट्याचा वारा असेल तर कच्चे पण फळ खाली पडतात. ज्ञानोबांनी तर शब्द किती घेतला आहे? मंद अनिळे म्हटले बघा. वारासुद्धा असा मंद असावा लागतो. कारण का? जर फळ परिपक्व झालं झाडाचं तर ते देठ बरोबर फळाला सोडून देतं. आणि त्याला फक्त वाऱ्याचं नुसतं फक्त झुळूक लागते, झुळूक. एरवी दगड मारले तरी फळं तुटत नाही. बेलाचं फळ असताना मजबूत आहे बघा, दगडाने नाही तुटत. कवट मजबूत असतं बघा, तुटत नाही. बाकीच्या फळाला वेळच लागत नाही. थोडासा आपण हात लागला, एरवी सहसा सगळेच फळं जवळपास देठाला मजबूतच असतात. डाळिंबाचं पण मजबूत असतं, सीताफळाचंही देठ मोठंच असतं, रामफळाचं सुद्धा. आंब्याचं देठ फक्त लांब असतं पण तेवढं मजबूत नसतं. कवटाचं, बेलाचं हे थोडं सांगण्यासाठी एवढे फळं सांगितले, आणण्यासाठी नाही सांगितले. सांगण्यासाठी, आणण्यासाठी नाही. पण ते मग जर परिपक्व झालं की ते देठही फळाला सोडून देतं बघा. परिपाकाची वेळे काय फळ देठ ना देठ फळे, न धरे तैसे स्नेह फळे सर्वत्र होय. तसं ज्ञानोबारा म्हणतात त्या ब्रह्माचं प्रतिपादन करणारी जी वाक्य फळी होती, तद्ब्रह्म वाक्य फळे, त्या ब्रह्माचं प्रतिपादन करणारी वाक्य म्हणजे एक प्रकारची फळं आहेत. आणि ती फळंसुद्धा कशी आहे? त्यामध्ये रस पूर्ण वाढलेला आहे. नाही तर काही काही कच्ची फळं खाल्ली की आजारी होतं मनुष्य. त्यात रस पूर्णपणे पक्व झाला पाहिजे. जी नानार्थ रसे रसाळी, नाना प्रकारच्या अनेक प्रकारच्या आनंदाच्या रसाने रसभरीत झालेली आहे ती फळं. बहकते आहाते परिमळे भावाचेनी. जर फल परिपक्व झालं ना, सुगंध येतो बघा. ते गावाकडे शेतकऱ्याच्या ज्वारीमध्ये ते शेंद असतं, शेंद, त्याला शेंदाडा म्हणतात. ते अगोदर लयच कच्चं असतं बरं, फार कच्चं, इतकं कडू असतं ते. तर ते खाल्ल्यानंतर आपल्याला काहीतरी खावं लागतं गोड, तर तोंडाची चवच जात नाही, इतकं कडू असतं. पण जर ते पिकलं ना तर ज्वारी रस्त्याच्या खाली असते अशी, आणि आपण रस्त्याने चाललो तर ज्वारीच्या आतल्या भागातून त्याचा वास रस्त्यावर येतो. आणि काही काही मग या बाबतीमध्ये CBI असतात. माग घेत पण तिथपर्यंत जातात ते. आणि बरोबर म्हणजे काही गोष्टी चोरून खाण्यातच मजा आहे. त्यातलं हे एक आहे शेण. तर शेंदाडा म्हणतात गावाकडे. पिकली या शेण
मग त्याचा सुगंध येतो की नाही, त्याला परिमळ म्हणतात. तसं या भगवंताच्या शब्दामध्ये जो अभिप्राय आहे, भाव आहे, तात्पर्य आहे, या तात्पर्याच्या सुगंधाने ते फळाचा सुगंध सगळीकडे दरवळलेला होता. म्हणजे देवाच्या मुखातून येणारी वाक्य ही फळं आहे. त्या फळामध्ये अनेक प्रकारचा रस याने ते रस संपन्न आहेत आणि भगवंताच्या बोलण्याचा अभिप्राय हा त्यातला सुगंध आहे. या सुगंधाने ती फळं त्याचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. आणि मग सुगंध दरवळला की कळतं बघा की आता फल परिपक्व झालेलं आहे. काहींचा सुगंध झाडावर येतो, जसं शेंदाड वगैरे असतं की देठाला असताना सुगंध येतो, आणि काहींचा सुगंध आडीमध्ये घातल्यानंतर येतो. जसं की आंबे वगैरे असतील तर ते गवतामध्ये टाकावे लागतात ना, 5-6 दिवस वाट पाहावी लागते बरं का त्याला, पण लगेचच्या लगेच नाही. मग सुगंध आला की कळतो. तसं आता ही फळं आहे, पकलेली आहे. कोणती फळं? देवाच्या मुखातून येणारी वाक्य फळं. जे तत्त ब्रह्मवाक्य फळे जी नानार्थ रसे रसाळे बह कद्या हाती परिमळे भावाची. मग ही अर्जुनाला कशी काय प्राप्त झाली? तर ज्ञानोबारांना सहज प्राप्त झाली. शब्द किती गोड आहे, सहज. ध्यानी म्हणी नसताना कशा करता आले होते ते? भक्तराज अर्जुन कशाला आले होते? युद्धाला आले होते का ब्रह्मज्ञान ऐकायला आले होते? ब्रह्मज्ञान ऐकायला आले नसतानाही ब्रह्मज्ञान मिळणं याला सहज म्हणतात. सहज आलं होतं. काही काही विद्यार्थी किंवा काही भाविक आळंदीला सहज येतात, सहज, आणि आले की जातच नाही इथून, सहज म्हणतात. काही विद्यार्थी सहज एखादं कीर्तन ऐकायला होतं, नाही जात बघा, परत नाही म्हणतात, आता नाही जाणार. सहज वारीला येतो व्यक्ती, सहज जातो का परत? तसे सहज कष्ट न करता मिळणं याला देवाची कृपा असते. मग ते कसं मिळालं आता इतकं सहज नाही ना सांगणार मी, ते आता उद्या सांगेल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की